नमस्कार मित्रांनो, डिजिटल 7/12 महाभूमी पोर्टलवरून आपण डिजिटल स्वाक्षरी केलेली 7/12 8 उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक काढू शकतो. आपण फक्त महाभूमी पोर्टलवरून माहिती मिळवू शकतो. डिजिटल 7/12 महाभूमीच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे डाउनलोड करू शकतो. डिजिटल साइन 7/12 8 आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व आणि कायदेशीर बाबीसाठी आपल्याला वापरता येतात. तर मित्रांनो, हे जे काही डिजिटल 7/12ची वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये काहीसे चेंज झालेले आहे. तर यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. तर यामध्ये कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला यायचं आहे bholeg.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर. येथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे डिजिटल साइन 7/12 याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे जर सुरुवातीलाच आपला युजरनेम आणि पासवर्ड असेल तर आपण इथे लॉग इन करू शकता. जर आपण सुरुवातीलाच या वेबसाईटवर आपले अकाउंट क्रिएट केलेले नसेल तर आपण इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन येथे आपण आपली माहिती भरून आपले अकाउंट येथे क्रिएट करू शकता. तर मित्रांनो, माझे इथे ऑलरेडी अकाउंट हे क्रिएट आहे. तर मी इथे OTP बेस्ड लॉग इन येथे मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे सेंड OTP वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकून व्हेरीफाय करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड हा ओपन होईल. तर यामध्ये डिजिटल साइन 7/12 8, डिजिटल साइन ई-फेराफार, डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड, त्याचप्रमाणे इथे डिजिटल साइन ई-रेकॉर्ड हे पण एक नवीन ऑप्शन येथे जोडण्यात आलेले आहे. त्यानंतर येथे रिचार्ज अकाउंट हे पण एक नवीन ऑप्शन येथे जोडण्यात आलेले आहे. हे ऑप्शन सुरुवातीला येथे खाली होते, तर हे ऑप्शन पण येथे आता दाखवत आहे. त्यानंतर पेमेंट हिस्ट्री, पेमेंट स्टेटस हे ऑप्शन आपल्याला येथे पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपला 7/12 काढण्यासाठी आपण आपला येथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे. त्यानंतर आपले गाव येथे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर हा टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर आपल्याला परत येथे आपला सर्वे नंबर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर आपण पाहू शकता की खाली हे 3 ऑप्शन इथे जोडण्यात आलेले आहे. तर यामध्ये पहिले ऑप्शन असे आहे मित्रांनो, पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा. त्यानंतर पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा आणि पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा हे नवीन 3 ऑप्शन येथे आता जोडण्यात आलेले आहे. आपण जी काही पीक पाहणी करतो त्याची माहिती आपल्या 7/12च्या खाली ही गाव नंबर नमुना 12 यामध्ये ती दाखवली जाते. तर आपण यामध्ये जी काही पीक पाहणी केलेली आहे आपल्या मोबाईलमधून त्याची माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल. आपल्याला जर मागील 3 वर्षाचा डाटा हा पाहायचा असेल पीक पाहणीचा तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा पाहायचा असेल तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. जर आपल्याला पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षाचा जर डाटा पाहायचा असेल तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो काही 7/12 आहे तो येथे डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, गाव नमुना 12 मध्ये आपण 7/12च्या खाली येथे पाहू शकतात की आपण जे काही पिकं लावलेली आहे त्याची माहिती आपल्याला येथे दाखवली जात आहे. तर येथे वर्ष पाहू शकता 2022-23, 2023-24. आपण जे ऑप्शन तिथे निवडता तर त्याची माहिती आपल्याला येथे जी पिकं आपण लावलेली आहे ती येथे दाखवली जाईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जर पीक पाहणी सुरू झाल्यापासूनचा जर सर्व वर्षाचा डाटा जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला ते ऑप्शन
तिथे सिलेक्ट करावे लागणार आहे। तर आपण येथे पाहू शकतात की 2016-17 पासून ते 2023-24 पर्यंत आपण जे काही पिकं आपल्या सातबाऱ्यावर लावलेली आहे त्याची माहिती आपल्याला येथे दाखवत आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, येथे डिजिटल साइन ई रेकॉर्ड हे एक नवीन ऑप्शन येथे जोडण्यात आलेले आहे। तर येथे मित्रांनो आपण एक सूचना पाहू शकतात की या संकेतस्थळावर डिजिटल सायनिंगची प्रक्रिया सुरू झालेले गावे फक्त येथे दिसतील। जेथे डिजिटल साइनची प्रक्रिया सुरू झालेली आहे तेच गावे आपल्याला येथे दिसणार आहे। तर येथे पाहू शकतात की जुन्या कागदपत्रावर डिजिटल स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया कार्यालयीन स्तरावर सुरू आहे। कृपया जुने कागदपत्राची डिजिटल स्वाक्षरी प्रक्रिया कार्यालयात चालू आहे। कृपया आपण या वेबसाईटला भेट द्या। या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी नसलेले कागदपत्रे आपण बघू शकतात आणि यासाठी आपल्याला 30 रुपये इतके शुल्क हे येथे आकारले जाणार आहे। तर यामध्ये कार्यालयामध्ये आपण पाहू शकतात की इथे जर आपण भूमी अभिलेख कार्यालय घेतलं त्यानंतर आपण इथे जिल्हे पाहू शकतात की इतके जिल्हे याच्यामध्ये ॲड झालेले आहे। तर यामध्ये आपण डिजिटल स्वाक्षरी केलेले ई रेकॉर्ड्स पण येथे काढू शकणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला 30 रुपये इतके शुल्क हे येथे आकारले जाणार आहे। तर महत्त्वाचे असे जे काही 2 बदल आहे ते आपल्याला या वेबसाईटला आता पाहायला मिळत आहे। तर हे होतं एक सातबाऱ्याविषयी एक छोटंसं अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।